नंतर बघणार आहोत फटाफट 50। सुरुवात करूया वेगवान घडामोडींना। पुढचे 10 दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे। लोकल ट्रेनमध्ये गर्दी असल्याने संसर्गाचा धोका अधिक असून ट्रेन बंद करणं हा शेवटचा पर्याय असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। ते पत्रकार परिषदेत बोलत होते। परदेशातून राज्यात येणाऱ्या नागरिकांवर सरकारची करडी नजर असणार आहे। बाधित देशातील नागरिकांना क्वारंटाईन केलं जाणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान यासाठी एअरपोर्ट प्रशासनाशी बोलणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे। सौराष्ट्र एक्सप्रेसमधून क्वारंटाईनचा शिक्का मारलेल्या 6 प्रवाशांना रेल्वेतून खाली उतरवण्यात आले। सिंगापूरहून आलेले 6 जण वडोदऱ्याला जाण्यासाठी निघाले होते। बोरिवलीला गाडी पोहोचताच या प्रवाशांना ट्रेनमधून बाहेर काढण्यात आलं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी लोकलमध्ये गर्दी न करण्याचं आवाहन करून सुद्धा दुपारच्या लोकलमध्ये गर्दी असल्याचं पाहायला मिळालं। अनेक नागरिक अद्यापही ट्रेनमधून प्रवास करताना दिसून येत आहेत। कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून उद्यापासून पश्चिम रेल्वेवरची एसी लोकल सेवा बंद करण्यात येणार आहे। गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हे पाऊल उचलले। दरम्यान पश्चिम रेल्वेच्या फेऱ्यांची संख्या कायम राहणार असल्याचं सुद्धा यावेळेला प्रशासनाने सांगितलं। हाजी अली आणि माहीम दर्ग्यावरील प्रवेशबंदी घालण्यात आलेली आहे। पुढील आदेश येईपर्यंत हाजी अली आणि माहीमचे दर्गे बंद असणार आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। कोरोना व्हायरसवर उपाय म्हणून पहिल्या लसीची चाचणी सुरू झाली आहे। जागतिक आरोग्य संघटनेने याबाबतची माहिती दिली आहे। कोरोनाचं जेनेटिक सिक्वेन्स समोर आल्यानंतर 60 दिवसांमध्ये चाचणी सुरू झाली आहे। अहमदनगरमध्ये कोरोना व्हायरसचा एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे। यामुळे अहमदनगरमध्ये रुग्णांची संख्या 2 वर गेली आहे। जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। हिंगोली जिल्ह्यात कुक्कुटपालन व्यावसायिकाचा कोंबड्या पुरण्याचा स्टंट उघडकीला आलाय। न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवली होती। कोरोना व्हायरसचा फटका व्यवसायाला बसलेला आहे असं सांगत 21,000 जिवंत कोंबड्या पुरल्याचा दावा व्यावसायिकाने केला होता। दरम्यान पोलीस तपासामध्ये व्यावसायिकाचा स्टंट उघडकीला आलेला आहे आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोल्हापुरात कोरोनाचा धसका घेत दुचाकीस्वाराला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे। शिंकल्याच्या रागातून तरुणाला मारहाण करण्यात आलेली आहे। कोल्हापूरमधल्या गुजरी परिसरामध्ये ही घटना घडली आहे। मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। पुणे जिल्ह्यात अखेर जमावबंदी लागू करण्यात आली आहे। साथरोग नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंबंधीचे आदेश दिलेत। कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। जालन्यामध्ये पोलिसांसमोरच आदेशाची पायमल्ली करण्यात आल्याचं पाहायला मिळते। उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या दालनासमोर शोभा प्रकाश मंगर कार्यालयामध्ये लग्नाची धामधूम पाहायला मिळते आणि यावेळेला प्रशासनाच्या गर्दी न करण्याच्या आवाहनाला नागरिकांनी मात्र केराची टोपली दाखवली आहे। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळा मोजक्याच पाहुण्यांमध्ये पार पडल्याचं चित्र मुंबईमध्ये पाहायला मिळालं। दादर इथे एका लग्नाला 800 लोकांना निमंत्रित करण्यात आलं होतं, पण त्यांनी संकट लक्षात घेता केवळ 47 निमंत्रितांना बोलवून लग्न केलं। मुंबईतील घाऊक आणि किरकोळ अशी मोठी बाजारपेठ असलेल्या दादरमधील 1000 दुकानं मंगळवारी 24 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय दादर व्यापारी संघाने घेतल्यानंतर जवळपास 600 दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत। नागपुरात शिकायला आलेले विद्यार्थी शहर सोडून आपापल्या गावाकडे जाताना दिसतात। गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये अशाच प्रकारे शिकायला आलेल्या साधारण 30,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नागपूर शहर सोडले। कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून शाळा, कॉलेजेस आणि वसतिगृह बंद करण्यात आले। ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद केल्याने शेतकरी हवालदिल झालाय। कोथिंबीर, मेथी, पालक या पालेभाज्या तर जनावरांना टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। टोमॅटो, वांगी, फुलकोबी 2 रुपये आणि 5 रुपये किलोने विकावे लागतात आणि त्यामुळे तोडणीचा खर्च देखील निघत नाहीये। भाजीपाला रस्त्यावर टाकून देण्याची वेळ बळीराजावर आली आहे। कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी इंदापूरमध्ये करण्यात येणार आहे। इंदापूरमधील मुख्य बाजार 20 मार्च ते 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। तसंच भिगवण इथल्या उपबाजार आणि मासळी बाजारही बंद ठेवण्यात येणार आहे। इंदापूर बाजार समितीने हा निर्णय घेतला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदगावचा आजचा आठवडी बाजार रद्द करण्यात आलाय। त्यामुळे नेहमी गर्दी असणाऱ्या बाजाराच्या आवारामध्ये शुकशुकाट होता। जनावर खरेदी विक्री बाजार मात्र बोकड खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली।
एसटी महामंडळाच्या बसमध्ये ऑड सिटिंग फॉर्म्युलाची अंमलबजावणी सुरू आहे। मात्र प्रवाशांची गर्दी काही अंशी कमी झाली असली तरी देखील कोरोना आणि प्रशासनाच्या आव्हानाकडे अनेक प्रवाशांचा कानाडोळा असल्याचं पाहायला मिळतंय। शिवाय वाशिम मधील बस स्थानकावर जनजागृतीसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीयेत। राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनावर अजून उपाय निघाला नसल्याचं सांगण्यात येत आहे। यावर उपाय म्हणून हात स्वच्छ धुणं, गर्दी टाळणे हाच उपाय। याचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणावर केला जातोय। मात्र ग्रामीण भागातील जनतेला याबद्दल जनजागृती व्हावी म्हणून प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्र, शेलू बाजार आणि राजमुद्रा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने एका ट्रॅक्टरवर पाण्याची टाकी लावून हँडवॉश देत हात स्वच्छ धुण्यासाठी आणि गर्दी टाळण्याचं, मास्क वापरण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली। मुंबई आणि पुणे इथं कोरोनाची मोठ्या प्रमाणावर लागण होत असल्यानं मूळचे परभणीचे असलेले नागरिक आता परत येऊ लागलेले आहेत। या नागरिकांनी घाबरून न जाता संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात असं आवाहन परभणीच्या जिल्हाधिकारी DM मुंगळीकर यांनी केलेलं आहे। यासाठी परभणी रेल्वे स्थानकावर विशेष कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं असून या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी बाहेरगावहून येणाऱ्या प्रवाशांशी संवाद साधला। वर्धा जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे कलम 144 लागू करण्यात आलेला आहे। जमावबंदी करून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनानं युद्धपातळीवर प्रयत्न केलेले आहेत। लोकांनी गर्दी करू नये आणि एकमेकांशी जास्त संपर्क करू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आवक जावक टेबल ठेवून त्यावर रजिस्टर ठेवण्यात आलेला आहे आणि त्यावर नोंद करून नागरिक एकमेकांशी संपर्क कमी ठेवत आहेत। कोरोनामुळे पुण्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद करण्यात आली आहे। त्यामुळे ज्ञानप्रबोधिनी शाळेनं विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासरूम सुरू केले। त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी शिक्षण मिळतंय। वेळ पडल्यास परीक्षाची ऑनलाईन घेण्याची तयारी ज्ञानप्रबोधिनी शाळेनं केलेली आहे। घरी शिक्षण मिळत असल्यानं विद्यार्थी सुद्धा आनंदित आहेत। कोरोना व्हायरसमुळे आणखी एक संकट आलेलं आहे। नागरिकांनी कोरोनामुळे घराबाहेर पडणं टाळल्यानं त्याचा फटका रक्तदान शिबिरांना बसलाय। त्यामुळे शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झालाय। रक्तदान शिबिरातल्या इतरांच्या संपर्कात येण्याच्या भीतीमुळे शिबिराकडेच रक्तदात्यांनी पाठ फिरवलं। केवळ 5 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे। पुण्यामध्ये रोज 1000 तर वर्षाला 3.5 लाख रक्ताच्या पिशव्यांची गरज पडते। सध्या रक्तपेढ्यांमध्ये 4 ते 5 दिवसांचा रक्तसाठा शिल्लक आहे। ब्रेकनंतर बघूयात इतरही महत्त्वाच्या घडामोडी। राज्यातील सर्व मंदिरं, धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभासह इतर सगळ्या गोष्टी बंद असल्यानं फूल उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। फुलांना मागणीच नसल्यानं आता करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। अहमदनगर जिल्ह्यातले अकोले, संगमनेर आणि शिर्डी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर फूल शेती केली जाते। मात्र आता हे फूल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले। कोरोनापासून बचाव करण्यासाठी रेल्वे स्थानकावरील TC, RPF जवान आणि इतर कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुविधा नाही आहेत। मास्क आणि सॅनिटायझर न देण्यात आल्यामुळे त्यांना जीव धोक्यात घालून काम करावं लागतंय। रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत उडवाउडवीची उत्तरं दिली आहेत। भुसावळ विभागामध्ये मनमाड सर्वात मोठं रेल्वे जंक्शन आहे। रोज इथून तब्बल 125 पेक्षा जास्त प्रवासी गाड्यांची ये-जा होते। कोरोना व्हायरसमुळे आता देहू रोड परिसरातील महात्मा फुले भाजी मंडई आता फक्त दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये खुली राहणार आहे असं आदेश मंडई पदाधिकाऱ्यांनी दिलेले आहे। परवाना नूतनीकरणासाठी 35,000ची लाच घेताना सहाय्यक आयुक्त कृष्णा दाभाडे यांना रंगेहात पकडण्यात आले। बीड इथल्या अन्न औषध प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त कृष्णा दाभाडे यांनी 35,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या सापळा रचून त्यांना गुरुवारी रंगेहात पकडलेला आहे। काल रात्री अवकाळी पावसासह पडलेल्या गारांनी यवतमाळ जिल्ह्यातील उंबरखेड, आर्णी आणि यवतमाळ तालुक्यातील ग्रामीण भागाला अक्षरशः झोडपून काढलं। या पावसामुळे गहू, हरभरा आणि संत्रा बागेचं मोठं नुकसान झालं। शेतकऱ्यांनी कापणी केलेला गहू गंजी करून ठेवला होता। मात्र पावसामुळे हा सगळा गहू भिजून गेल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। तर हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसानं हिरावून घेतलाय। त्यानंतर पुन्हा एक छोटासा ब्रेक। हा फक्त न्यूज 18 लोकमत।